असं गोल गोल येलंय डाउनलोड लोडिंग हो आलाय एंड लाईव्ह व्हिडिओ आलाय एंड लाईव्ह व्हिडिओ दाबायचं की नाही हा आता पॉवर पॉईंट एंड करायचं ना पीपीटी केलं हां केली ऑन थांबा हो हां झाली हो 7:02 झालं कसं म्हणते कसं बोलायचं डायरेक्ट बोलायचं का हो ठीक. हो ठीक आहे हो कधी पण संपर्क विचारायला हां. नमस्कार. माझे नाव धनंजय सुरवसे आहे. मी अ, धनंजय सुरवसे वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक म्हणून डेक्कन कॉलेजमध्ये काम करत आहे. माझा विषय आज सिंधुजन अकादमीमध्ये आज माझे 60वे पुष्प. त्यामध्ये माझा विषय आहे संशोधन ग्रंथालय, संशोधनात ग्रंथालयांची भूमिका. या विषयावर मी आज बोलणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला ग्रंथालय. ग्रंथालय म्हणजे काय? तर ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहिती साधने एकत्रित ठेवण्याची जागा म्हणजे ग्रंथालय होय. प्राचीन भारतात नालंदा विश्व ग्रंथालयाचे अतिसमृद्ध ग्रंथालय होते. मध मध दुसरी स्लाईड तीस तीस राहू दे. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात असे. राजे महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असे. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या मते ग्रंथालय ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. 19व्या शतकामध्ये सार्वजनिक विषयाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ म्हणजे होय. ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान होय. ग्रंथालय हा सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि मानवी संस्कृती समांतर आहे. ग्रंथ वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे प्रमुख 3 घटक असतात. या घटकाचे स्वरूप त्याविषयी कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते. याचबरोबर ग्रंथालयाची वास्तू, ग्रंथालयीन प्रशासन, आंतरग्रंथालय सहकार्य व आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना इत्यादी घटकही आधुनिक ग्रंथालयात विचारात येतात. ग्रंथालयाचे प्रकार आणि त्याचे कार्य हे विचार या संदर्भात महत्त्वाचा असतो. प्राचीन ग्रंथालयात इष्टिका, पपायरस व चांबळे यावर लिहिलेले ग्रंथ असत. त्यात पुढे हस्तलिखित ग्रंथाची व नंतर मुद्रित ग्रंथाची भर पडली. आधुनिक ग्रंथालयात ग्रंथाबरोबरच नियतकालिके, कागदपत्रे, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकिटे, ध्वनिमुद्रिका, मुद्रित फिती, मायक्रोफिल्म्स, मायक्रोकार्ड, लेखाछायाचित्रे, कात्रण इत्यादी प्रकारचे दृकसा व ज्ञान साहित्य संग्रहित केले जाते. प्राचीन ग्रंथालयातील इष्टिका, शिला, चर्म अथवा तत्सम साधनांद्वारे तयार केलेले ग्रंथ दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे रक्षण करणे एवढेच कार्य त्यावेळेचा ग्रंथपालाचे काम होते. परंतु आधुनिक युगामध्ये ग्रंथ सुलभ झाल्यामुळे ग्रंथपालाच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. वाचकांना ग्रंथाचा अधिकाधिक उपयोग करून देऊन ज्ञानाचा प्रसार समाजात कसा करता येईल, वाचकाशी आपुलकीने त्याच्या जिज्ञासा व गरजा तत्परतेने कशा पूर्ण केल्या जातील याचा अभ्यास केला जातो. तसेच समाजातील लोकांचे मनोरंजन तसेच नागरिकत्वाची व सुसंस्कृतपणाची जाणीव
यांच्यात जाणीव माणसामध्ये कशी वाढेल यासाठी ग्रंथपाल हा नेहमी प्रयत्न करत असतो. आता यानंतर आपण ग्रंथालयाचा इतिहास थोडक्यात बघू आपण. जागतिक ग्रंथालय अलीकडील उत्खननात प्राचीन काळातील शहरांचे जे अवशेष सापडले त्यावरून जगातील सर्वात प्राचीन ग्रंथालय सुमेरियन व बॅबिलियन संस्कृतीच्या काळात अस्तित्वात होते असे सिद्ध होते. उदाहरणार्थ ख्रिस्तपूर्व 2700 वर्ष धार्मिक व शासकीय ग्रंथालय होती. टेओ येथील एका ग्रंथालयात 30,000 ग्रंथ होते. चुनखडीपासून तयार केलेल्या विटांवर धातू अथवा लाकूड यापासून तयार केलेल्या लेखणीचे क्युनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या इष्टिकांचा संग्रह म्हणजे जगातील पहिला ग्रंथसंग्रह आहे. धार्मिक वचने, प्रार्थना, तंत्रमंत्र, लोककथा, न्यायनिवाडे याचबरोबर तत्कालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक वाङ्मयाचे नमुने या इष्टिकेत आढळतात. बॅबिलियन संस्कृतीचा सुमेरियन संस्कृतीचा वारसा मिळालेला होता. त्या काळी देवालय व राजवाडे यांच्यामधून ग्रंथसंग्रह केला जाई. बर्सिपा येथे एक महत्त्वाचे ग्रंथालय होते. त्यामध्ये व्यापार, दैनंदिन घटनांच्या नोंदी, राजकीय व धार्मिक आदेश यांच्यासाठी इष्टिकेचा वापर होई. जगातील कायद्याची पहिली संहिता हम्मुराबी या राजाने निर्माण केली. ती इष्टिका ग्रंथावर लिहिलेली असून ती पॅरिसच्या ग्रंथालयात सध्या उपलब्ध आहे. भारतातील ग्रंथालय प्राचीन काळी भारतात वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या. आश्रमसंस्था ही त्यातील अतिप्राचीन संस्था आहे. बौद्ध मठातून सुरुवातीला धार्मिक शिक्षणास प्रारंभ झाला आणि सम्राट अशोकाच्या काळानंतर हळूहळू विद्यापीठ निर्माण होऊ लागले. इसवी सन 400च्या सुमारास नालंदा विद्यापीठ स्थापन झाले होते व थोड्याच अवधीत ते बौद्ध संस्कृतीचे केंद्र बनले होते. ग्रंथालयाविना धर्ममठ म्हणजे शस्त्रागाराविना किल्ला होय, अशी नालंदा विद्यापीठाचा प्रमुख अशी कल्पना होती. या विद्यापीठात असलेले 10,000 भिक्षू, विद्यार्थी व अभ्यासक यांचा उपयोग पडेल असा विपुल ग्रंथसंग्रह येथे होता. इसवी सन सनाच्या 4थ्या शतकात फाहियान व 7व्या शतकात युआन चॉंग या चीनी प्रवाशांनी या विद्यापीठास भेट दिली. इत्सिंग हा चीनी पंडित बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी 10 वर्षे या विद्यापीठात राहिला होता. त्याने या ग्रंथालयाचे मनोवेधक वर्णन केले आहे. या सर्व अभ्यासकांनी बौद्ध ग्रंथाचा नकला करून त्या चीनला नेल्या. गुप्त घराण्याचे राजे हिंदू असूनही त्यांनी बौद्ध विद्यापीठाचा विकास करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालयाभोवती मोठमोठे स्तूप, दिवाणखाने व सभागृहे उभारले. ग्रंथालय विभागास धर्मगंज असे नाव देऊन रत्नसागर, रत्नोदधी व रत्नरंजक या 3 इमारतीत ग्रंथसंग्रह ठेवला. या इमारतीपैकी 2 6 मजली इमारती होत्या तर एक 9 मजली होती. या ग्रंथालयाचा प्रचंड व्यापाची कल्पना यावरून आपल्यास येते. येथील ग्रंथ ताडपत्रावर लिहिले होते, अर्थात बौद्ध धर्माचे ग्रंथ त्यात अधिक होते. नालंदा विद्यापीठाची कीर्ती त्या काळात सर्वत्र पसरलेली होती. नालंदाप्रमाणे वल्लभी, तक्षशिला, विक्रमशिला, आनंद, ओदंतपुरी, मिथिला आणि वाराणसी येथील नालंदा येथील विद्यापीठाचे ग्रंथसंग्रह होते, परंतु त्याची माहिती फारशी उपलब्ध होत नाही. तक्षशिला ही गांधार प्रांताची राजधानी होती व सिंधू खोऱ्यातील एक प्रमुख शैक्षणिक अभ्यास केंद्र होते. 17व्या व 18व्या शतकातील ग्रंथालय. अकबराच्या मृत्यूनंतर मोगल सत्ता प्रबळ झाली. मराठी, राजपूत, मुसलमान वगैरे राज्यविस्ताराच्या ईर्ष्येमुळे सर्व भारतात अशांत वातावरण होते व सार्वजनिक सांस्कृतिक जीवन अस्थिर झाले होते. दुसरीकडे ब्रिटिश सत्ता हळूहळू पसरत होती. अशा धामधुमीच्या व अंधाधुंदीच्या काळातही धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी ज्ञान व संस्कृती जतन करण्याचे चालूच ठेवले होते. भारतीयांची विद्या व ज्ञान विषयाची आस्था आणि तत्कालीन पंडित व विद्याप्रेमी राजे यांचे ग्रंथप्रेम यामुळे ग्रंथसंग्रह टिकून राहण्यास मदत झाली. वाराणसीचे कविंद्राचार्य राजा भोज, जयसिंह, बिकुनेरचा राजा अनुपसिंह यांचे व जैसलमेर येथील राजग्रंथालयातील संग्रह हे उल्लेखनीय होते.
वाराणसीच्या कवीचं 17व्या शतकातील सूक्ष्म ग्रंथाचे सूक्ष्म केंद्र प्रशासी ब्रेयर यांनी लिहून ठेवले होते. शहराच्या एका दूरवरच्या ठिकाणी सुंदर व प्रशांत अशा इमारतीत कवींद्राचार्याचा एक ग्रंथसंग्रह होता. त्यात प्रामुख्याने प्राचीन प्राचीन संस्कृत ग्रंथांचा भरणा होता. या ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी अनेक पंडित येत असत. शहाजहान बादशाह कविंदाचार्याचा मान देत असे. राजपुत्र दारायाने तर त्यांना शंकराचार्याचा अवतार म्हणून आपले गुरु केले होते. अंबरचा राजा दुसरा जयसिंह याने 1724च्या सुमारास जयपूर या शहराची उभारणी करून तेथे ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य असे की ज्योतिषशास्त्रावरील संस्कृत ग्रंथाप्रमाणे अरबी, ग्रीक या भाषेतील ग्रंथ इथे संग्रहित होते. अर्वाचीन काळातील ग्रंथालय पाश्चिमात्यांच्या प्रेरणेने आणि ब्रिटिश शासनाच्या प्रोत्साहनाने भारतात ग्रंथालयाची स्थापना होऊ लागली. अर्वाचीन काळात भारतातील सर्वात पहिले ग्रंथालय स्थापन करण्याचा मान युरोपीय ख्रिस्ती धर्मोपदेशकाकडे जाते. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या 1938मध्ये स्थापन केलेल्या संस्थेने मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाच्या बाबतीत भरीव असे कार्य केले. रेव जी लॉंग व ब्रेंजमॅन ॲडम्स या दोन नावे या संदर्भात उल्लेखनीय आहे. ब्रिटिश सनदी नोकरात धर्मोपदेशक, विद्वान पंडित, भाषाशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांचा समावेश होता. 1784मध्ये कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. कलकत्त्याचे न्यायाधीश व एक भाषातज्ञ सर विल्यम जोन्स हे संस्थेचे अध्यक्ष होते. पाश्चात्य व पौरात्य पंडितांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही संस्था होती. या संस्थेच्या ग्रंथालयात संस्कृत, अरबी, इटालियन, नेपाळी इत्यादी भाषेतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित जमा झाले. एशियाटिक रिसर्चर्स व बिब्लिओथेका इंडिका या संस्थांच्या 2 मासिकांच्या संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. मद्रास सरच्या सल विल्यमच्या संग्रहात विलीन झाले. भारताचे पहिले सार्वजनिक ग्रंथालय कोलकाता येथे स्थापन झाले. 1835मध्ये खाजगी व्यक्तीने एकत्र येऊन कलकत्ता येथील पब्लिक लायब्ररीची स्थापना केली. त्याच्या अनुषंगाने भारतातील प्रमुख शहरातील सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना झाली. खऱ्या अर्थाने ही वर्गणी ग्रंथालय होती, कारण समाजातील सर्वांना तेथे मोफत प्रवेश नव्हता. कलकत्त्याच्या पब्लिक लायब्ररीचे 1844मध्ये मेटकाप हॉल येथे स्थलांतर झाले. प्यारेचंद मित्र हे सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार या ग्रंथाचे पहिले हिंदी ग्रंथपाल होते. पुढे 1902मध्ये या त्याचे इम्पिरियल लायब्ररीत रूपांतर झाले. ब्रिटिश म्युझियम ग्रंथालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल जॉन मॅकफर्लेन व बंगाली भाषातज्ञ हरिनाथ डे हे या ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते. या ग्रंथालयाचे रूपांतर पुढे भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयात झाले. 26 नोव्हेंबर 1804 रोजी ग्रंथालयाची मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या निवासस्थानी 17 पौरात्य विद्याप्रेमी ब्रिटिश नागरिकांची भरलेल्या सभेत लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेची स्थापना झाली. या बैठकीत संस्थेचे अध्यक्षपद सरन्यायाधीश जेम्स मॅकिंटॉश व चिटणीस म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार विल्यम आर्किन यांच्या नियुक्ती झाली. परकीय भाषा, विद्या व कला यांचा अभ्यास व संशोधन व्हावे या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेचे त्रैमासिक बैठकीत तत्संबंधी निबंध वाचन व चर्चा करण्याचे ठरले. अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथालयाची आवश्यकता वाटू लागल्यामुळे 1805 साली ग्रंथालयाचा एका बंद पडलेल्या संस्थेचा ग्रंथसंग्रह विकत घेण्यात आला. 1827 साली संस्थेचे नामकरण होऊन तिला रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड मुंबई शाखा असे संबोधण्यात आले. 1831 साली प्रस्तुत संस्था व तिचे ग्रंथालय नवीच बांधलेल्या टाऊल हॉलच्या इमारत आले व गेली 138 वर्षे याच ठिकाणी ते आहे. मुंबई तसेच भारतातील अर्वाचीन काळचे जुन्या ग्रंथालयापैकी हे अत्यंत जुने उपयुक्त कार्य करत होते. तसेच कलकत्ता संस्कृत कॉलेज याची 1824मध्ये स्थापना झाली. रुडकी इंजिनिअरिंग कॉलेज ग्रंथालय
याची 1847 रोजी स्थापना झाली. परत जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1851मध्ये, कलकत्ता विद्यापीठ ग्रंथालय 1857मध्ये, अलाहाबाद पब्लिक लायब्ररी 1863, इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स 1876मध्ये, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय 1879, खुदाबख्श ग्रंथालय पाटणा 1891 व कोनेमोरा पब्लिक लायब्ररी मद्रास 1896 या काळातील महत्त्वाचे ग्रंथालय होय. पाटणा येथील खुदाबख्श ग्रंथालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पर्शियन पंडिताने आपल्या पित्याचा मूळचा 1500 लिखितांचा संग्रह 5000पर्यंत वाढवला व तो आपल्या पितेच्या मरणासमयी ग्रंथसंग्रह समृद्ध करण्यास दिलेले वचन आयुष्यभराच्या परिश्रमाने पूर्ण केले. 1891मध्ये या ग्रंथालयाचे विश्वस्त संस्थेचे रूपांतर करण्यात आले व सर्वांसाठी ग्रंथालय खुले करण्यात आले. येऊन त्याचा ओरिएंटल अँड पब्लिक लायब्ररी असे नाव देण्यात आले. खुदाबख्श यांनी या ग्रंथालयातील हस्तलेखांची सूची प्रसिद्ध केली असून त्यांनी अन्य देणगीदारांना आपले खाजगी हस्तलिखित संग्रह या ग्रंथालयाला देण्याचे प्रवृत्त केले. ग्रंथालयाविषयक त्यांचे कार्य इतके मोठे आहे की यदुनाथ सरकार या इतिहासकाराने त्यांच्या भारताचे बॉडले असे संबोधले आहे. हे ग्रंथालय अद्यापही खुदाबख्श ग्रंथालय या नावाने ओळखले जाते. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात बडोदे संस्थानात सार्वजनिक ग्रंथालयाचा पाया घातला गेला. त्याचे पडसाद शेजारच्या प्रांतातूनही उठले व तेथे ग्रंथालयाची नव्याने स्थापना झाली. कलकत्ता येथेही 1948मध्ये राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन करण्यात आले. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या सहाय्याने राज्यात विद्यापीठ ग्रंथालयाच्या नव्या धर्तीवर स्थापना केली. त्याची प्रगती होऊ लागली. 1958 पासून राष्ट्रीय ग्रंथसूची प्रसिद्ध होऊ लागली. देशातील प्रत्येक राज्यात ग्रंथालय संघ स्थापन झाले. ग्रंथपालन शास्त्रविषयक नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागले व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेने मुक्तद्वार सार्वजनिक ग्रंथालयाबद्दलचा जाणीव निर्माण झाली. या सर्व गोष्टी ग्रंथालय प्रगतीचा निर्देशक म्हणता येईल. बडोदा संस्थानाचे विद्याप्रेमी व दानशूर राजे सयाजीराव गायकवाड यांनी बॉर्डन या अमेरिकन तज्ज्ञास मुद्दाम आणून 1910मध्ये आदर्श अशी सार्वजनिक ग्रंथालय पद्धती उभारली. बडोदा येथे एक मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करून संस्थानातील प्रत्येक गावात व खेड्यात ग्रंथालय राहील अशी व्यवस्था केली. 1930पर्यंत या ग्रंथालयाचे लोन 85% जनतेपर्यंत पोहोचले. बॉर्डन, मोतीभाई आमीन, न्यूटन, मोहन दत्त, जस कुडाळकर व त्यानंतर त्रदी वाकनीस हे संस्थानाचे मध्यवर्ती ग्रंथालयाचे प्रमुख होते. ग्रंथालय क्षेत्रात जे नाविन्यपूर्ण उपक्रम भारतात सुरू झाले त्यांचे उगमस्थान बडोदा हे होते. ग्रंथपालनाविषयक सोय, ग्रंथपालन शिक्षणाची सोय, मुलांचे ग्रंथालय, स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग, फिरती वाचनालय, ग्रंथपालन शिक्षण व लायब्ररी क्लब या गोष्टी प्रथम बडोदा संस्थानात सुरू झाल्या. संस्थानातील सर्व ग्रंथालयाचा व्यवस्था सहाय्यक ग्रंथालयामार्फत होई. जिल्हा बोर्ड, म्युनिसिपल पार्टी यांच्यामार्फत ग्रंथालयाला अनुदान देते. खाजगी व्यक्ती व संस्था यांच्या ग्रंथालयात उत्तेजन देण्यासाठी सरकार निम्मा खर्च करत होते. आता याच्या पुढं ग्रंथालयाचे महत्त्व, शैक्षणिक महत्त्व, समाजातील कोणत्याही लहान मोठ्या, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत व्यक्तीला स्वतः ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान साहित्य उपलब्ध करून देणे असे शैक्षणिक महत्त्वाचे कार्य ग्रंथालयाकडून केले जाते. संशोधनात्मक कार्य, प्रत्येक विषयावर संशोधनयोग्य अशी अद्ययावत ज्ञान साहित्य संग्रहित करणे. राजकीय कार्य महत्त्व, स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नावरील माहिती कोणते पूर्वग्रह न बाळगता सर्वांना उपलब्ध करून देणे. औद्योगिक ग्रंथालय याच्या महत्त्व, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती माहिती, नवे विचार, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन यांची अद्ययावत माहिती संशोधक, संयोजक व तंत्रज्ञान यांना उपलब्ध करून देणे. सांस्कृतिक कार्य,
किंवा महत्त्व भावी पिढ्यांसाठी ज्ञान जतन करून ठेवणे या गोष्टी लक्षात घेता ग्रंथालय म्हणजे समाजाचा सर्वांगीण प्रगतीचा मानदंड होय. आता याच्यामध्ये आता आपण सार्वजनिक ग्रंथालय ग्रंथालयाचे प्रकार याच्यामध्ये राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंथालय असते. राष्ट्रीय ग्रंथालय तिच्या शीर्षकानुसार देशांतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व प्रकाशनाचे संकलन व जतन करणे ही राष्ट्रीय ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी असते. या ग्रंथालयात डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रत्येक प्रकाशकाने आपल्या प्रकाशनाच्या 3 प्रती या ग्रंथालयास विनामूल्य पाठवाव्या लागतात. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. ग्रंथालयामध्ये सर्वांना प्रवेश असतो. समाजातील सर्व लोकांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विनामूल्य प्रवेश दिला जातो. सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण, संस्कृती, माहिती आणि शांतता प्रस्थापित करणारे तसेच नागरिकांमध्ये व विविध देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणारी अत्यावश्यक संस्था होय. सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश, वर्ण, वर्ग असा कोणताही भेदभाव न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरपेक्षपणे मोफत किंवा थोडी वर्गणी घेऊन उपलब्ध करून दिले जाते अशा ग्रंथालयात सार्वजनिक ग्रंथालय म्हणतात. या ग्रंथाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. याचे संचालन सार्वजनिक केले जाते. समाजातील सर्व नागरिकांना दिले जाते. याचं उदाहरण म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे दिल्लीची पब्लिक लायब्ररी आणि महाराष्ट्रातील जे विभागीय ग्रंथालय जे असतं त्यांचं उदाहरण देतं. शालेय ग्रंथालय म्हणजे कसं का ज्या आपल्या शाळा असतात शाळेच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शालेय ग्रंथालय असतात. ते प्रत्येक शाळेमध्ये असते. महाविद्यालय ग्रंथ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, शिक्षक किंवा बाकी स्टाफ असतो त्यांच्या वाचण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन ग्रंथालय स्थापन झाले असते. हे प्रत्येक महाविद्यालय ग्रंथालय असते. परत पुढचा प्रकार म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय म्हणजे प्रत्येक विद्यापीठात महाराष्ट्रामध्ये जेवढी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये स्वतःचे ग्रंथालय असते आणि काहींचं मत विद्यापीठ ग्रंथालय हे संस्कृत ग्रंथालय असते असं काही लोकांना वाटतं. आणि विशेष ग्रंथालय म्हणजे काय का काही गोष्टी हे ठराविक लोकांसाठी स्थापन झालेले असते. उदाहरणार्थ अंध लोक आहेत, अंधांसाठी एक लायब्ररी असते किंवा कारागृह असते जेलमध्ये जे कैदी असते त्यांच्यासाठी ग्रंथालय असतं ते पण स्थापन केलं असतं. आणि पुढचं म्हणजे संशोधन ग्रंथालय. असे ग्रंथालयाचे प्रकार आहेत. संशोधन ग्रंथालय म्हणजे संशोधन संस्था संशोधन करण्यासाठी स्थापन झालेले असते. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांचं ग्रंथालय चळवळीला फार मोठे योगदान आहे. जागतिक कृतीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्याकडे बघितले जाते. त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातील शियाली या गावी झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे शियाली व मद्रास येथे झाले. 1916 गणित हा विषय घेऊन त्यांनी MA पदवी संपादन केली. 1917 शिक्षणशास्त्राची LT पदवी मिळाल्यानंतर पुढील 7 वर्षे त्यांनी गणिताचा अध्यापक म्हणून काम केले. पुढे मद्रास विद्यापीठातील ग्रंथपालाच्या जागी नेमणूक झाली 1924. नंतर इंग्लंडमधील ख्यातनाम ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण व ग्रंथपालाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले. तेथील वास्तव्यात त्यांनी स्कूल ऑफ लायब्ररीशिपमधील अभ्यासक्रम पुरा केला व क्रायडन येथील सार्वजनिक ग्रंथालयाचं काम करून इतर अनेक प्रसिद्ध ग्रंथालयाच्या कार्यपद्धती तुलनात्मक रीतीने अभ्यास केला. निरनिराळ्या ग्रंथालय पद्धतीचा सखोल अभ्यास केल्यामुळे भारतात परतताना बोटीवरच आपल्या नियोजित द्विविध वर्गीकरण पद्धतीचा
आराखडा त्यांनी डोक्यात ठेवला व तो प्रसिद्ध केला. तसेच त्यांनी फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स हा त्यांचा पहिला ग्रंथ 1931मध्ये प्रसिद्ध झाला. 1931 ते 1937 या काळात ग्रंथालयशास्त्रासंबंधी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यापैकी कोलन क्लासिफिकेशन, क्लासिफाईड कॅटलॉग कोड, रेफरन्स सर्व्हिस, डॉक्युमेंटेशन अँड इट्स फॅचेट, प्रोलेगमेवा टू लायब्ररी क्लासिफिकेशन हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यांनी निर्माण केलेल्या द्विबिंदू पद्धतीबद्दल अनेक मतभेद असले तरी या पद्धतीने ग्रंथविज्ञानास नवीन बैठक प्राप्त करून दिली. मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून त्यांनी 21 वर्ष काम केले. विद्यापीठातर्फे ग्रंथालयशास्त्राचा शिक्षणक्रम सुरू करण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला व तो उपक्रम यशस्वी करून दाखवला. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा नामलौकिक होता. 1945मध्ये तत्कालीन बनारस हिंदू विद्यापीठात त्यांना खास निमंत्रणावरून गेले व तिथे त्यांनी सुमारे 20 महिने काम केले. त्यांनी 1947 ते 53मध्ये या काळात दिल्ली विद्यापीठात ग्रंथालयशास्त्रातील पदवी व पारंगतता इत्यादीचा अभ्यासक्रम सुरू केले. दिल्ली विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लेटर्स हा बहुमानाची पदवी देऊन त्यांचा गौरव केला. 1948मध्ये रंगनाथन यांनी भारतीय ग्रंथालय चळवळी वाढवली. भारतीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, अबगिलाचे संपादक व ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष अशा विविध नात्याने त्यांनी मौलिक कामगिरी बजावलेली आहे. ग्रंथालयशास्त्रावर आशिया, युरोप, अमेरिका या खंडातील अनेक देशांमधून त्यांनी व्याख्याने दिले. युनेस्को, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररीज असोसिएशन इत्यादी ठिकाणी त्यांचा गौरव केला जातं. 1957मध्ये पद्मश्री देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालयांची 5 सूत्र सांगितले आहेत. ते सूत्र असे: ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. दुसरा, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. तिसरा, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. चौथं, वाचकांचा व ग्रंथालय सेवकांचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही एक वर्धिनी संस्था आहे. आता ग्रंथालयशास्त्र ग्रंथालयशास्त्र हे म्हणजे याच्यामध्ये ग्रंथालयशास्त्र म्हणजे ग्रंथालयाचे काम चालतात, तर ते काम कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक कोर्स असतो. त्यासाठी मग एखाद्या विद्यार्थ्याला जर ग्रंथालयशास्त्रात प्रवेश करत असेल तर 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय शिक्षणाचं प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येतो व 12वी नंतर BLC करता येते. तसेच आपल्याला पदवीनंतर बिलीप, एमलिप तसेच या विषयातील उच्च शिक्षण म्हणजे MPhil, PhD करू शकता. तसेच UGC नेट सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते ग्रंथपाल होण्यासाठी. ग्रंथालयशास्त्राचे प्रशिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ग्रंथालयशास्त्राचं प्रशिक्षण देणाऱ्या भरपूर संस्था आहेत. त्यात जेवढे महाराष्ट्रातील विद्यापीठ आहेत, उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, परत अमरावती विद्यापीठ, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथूनही ग्रंथालयाचे प्रशिक्षण दिले जाते. आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर म्हणजे करिअरसाठी म्हणजे नोकरी संधी अशा असतात का हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करता येतील. विद्यापीठे, बँका, सार्वजनिक संस्था, कायदे संस्था, वृत्तपत्र, प्रकाशन संस्था, खाजगी संस्था, कंपन्या, सरकारी संस्था, संघटना, संग्रहालये, कंपन्या, विधी सल्लागार कंपन्या, वैद्यकीय केंद्रे, धार्मिक संघटना, संशोधन प्रयोगशाळा, म्युझियम्स, फोटो किंवा फिल्म्स ग्रंथालय अशा विविध ठिकाणी नोकरी मिळू शकते.
आता महत्त्वाचा विषय म्हणजे संशोधन. ज्या ग्रंथालयात संशोधक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात विशेष प्रकारचे प्रलेख असतात व व्यापक प्रमाणात संशोधनाचे कार्य हाती घेण्याकरता विविध सेवा पुरवल्या जातात असे ग्रंथालय म्हणजे संशोधन ग्रंथालय होय. संशोधन ग्रंथालयाचा संबंध हा संशोधन कार्याशी निगडीत असतो. ज्या आधारे नवीन विषयाची माहितीची ज्ञानाची निर्मिती व विकास होतो. या ग्रंथालयात वाचकांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो. या ग्रंथालयात पुढीलप्रमाणे सेवा दिल्या जातात. 1. सूची तयार करणे. 2. प्रलेखन सेवा प्रदान करणे. 3. नियतकालिक लेखांचे निर्देश तयार करणे. सारसेवा पुरवणे. संशोधनात अद्ययावत माहिती पुरवणे. संगणकीय नेटवर्कमार्फत ग्रंथालय माहिती देणे. संशोधन ग्रंथालयाची कामे. ग्रंथ निवड. संशोधन ग्रंथालयात ग्रंथ निवड, ग्रंथ उपार्जन, ग्रंथ व्यवस्थापन व माहिती वितरित करणे. सारसेवा, निर्देश सेवा आणि साहित्य शोध सेवा देणे. तसेच वाचकांना उच्च दर्जाचे उपयुक्त असे वाचन साहित्य पुरवणे. सार व निर्देश सेवा देणे आणि साहित्य शोध देणे. विविध प्रकारच्या डेटाबेसमधून माहितीचा शोध घेऊन तो वाचकांना पुरवणे. संशोधन ग्रंथालयाचे स्वरूप. संशोधन ग्रंथालयाचे स्वरूप बाकीच्या ग्रंथालयाप्रमाणेच ह्या ग्रंथालयाचे वाचन साहित्य मर्यादित असतात. याचं ग्रंथालय समितीचे असे असते. संशोधन ग्रंथालयात असे असावी किंवा असे असते की ग्रंथालय समितीत संशोधन संस्थेतील या समितीमध्ये संस्थेतील उच्च सदस्य तसेच वरिष्ठ संशोधक यांचा त्यात समावेश हवा व तिला अधिक अधिकारी हवेत. इतर ग्रंथालयातील समित्याप्रमाणे ती शिफारस करणारी समिती नसून निर्णय घेणारी समिती हवी. इतर ग्रंथालय समित्याप्रमाणेच केवळ धोरणात्मक निर्णय घेणारी नसून धोरणात्मक तसेच दैनंदिन व्यवस्थापनात्मक बाबी देखील ठरवणारी समिती असणे आवश्यक असते. ग्रंथालयाचे स्थान. संशोधन ग्रंथालयाचे स्थान हे संस्थेच्या परिसरातील स्थान इतर ग्रंथालयाच्या निकषाप्रमाणे न ठरवता दैनंदिन व्यवहारासाठीच्या जागेपासून दूर शांत वातावरण असेल तेथे, परंतु शक्यतो तळमजल्यावर असावे. ग्रंथालय जागा ही जागा तर हवीच, परंतु ग्रंथालयातून जे वाचन साहित्य आहे ते कधी कमी होणार टाकले जाऊ शकत नाही. उलट ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. कारण त्यामुळे जागा ही मोठी असावी. ग्रंथालयाचा उपयोग वाचक संख्येने थोडे असले तरी बराच काळ संशोधनाचं काम करत असल्यामुळे तसेच वाचन साहित्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने जागा मोकळ्या स्वरूपाची असावी. प्रकाश व हवा खेळती राहावी या दृष्टीने खोल्यांची पुरेशी उंची असणे आवश्यक आहे. फर्निचर. संशोधन ग्रंथालयातील फर्निचर ग्रंथसाहित्य हे वेगळ्या स्वरूपाचे असणार आहे. या दृष्टीने त्यांची मांडणी व निगा याकरिता लोखंडी, लाकडी व प्लॅस्टिक अशा विविध स्वरूपाचे असावे. वेगवेगळे आकार उपलब्ध होतील अशा अंतर्गत रचना असावी. संगणक सूक्ष्मभूती सुलभपणे हाताळता येईल अशा असाव्या. सुविधा आणि उपकरणे. संशोधन ग्रंथालयात वातानुकूल असणे ही बाब अत्यावश्यक प्रकारात आहे. ते म्हणजे संशोधन ग्रंथालय ते वातानुकूलित असेल तर उत्तमच, पण शक्य नसेल तर उष्णता, आर्द्रता, पारा, वारा, धूळ यांचा कमीत कमी त्रास वाचन साहित्य, वाचक व कर्मचारी यांना होईल अशी व्यवस्था ग्रंथालयात असणे नक्कीच अत्यावश्यक आहे. वाचन साहित्य. संशोधन ग्रंथालय वाचन साहित्य इतर ग्रंथालयापेक्षा बहुतांशी वेगळे असते. पारंपरिक ग्रंथ व नियतकालिक वेगळेपणा असतोच. इतर प्रकारच्या ग्रंथालयाची गोष्टच वेगळी याबद्दल असते. वाचन साहित्याची निवड पद्धती. इतर ग्रंथालयापेक्षा येथील वाचन साहित्य निवड पद्धती थोडी वेगळी असते. यात वाचकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. ग्रंथपाल पूर्वानुमेष निवड करू शकतो, पण बहुतांश त्यांची भूमिका सहाय्यकाची असते. अगदीच अपवाद वगळला तर किंमत ही बाब ग्रंथालयाच्या बाबतीत अवाजवी असते. ग्रंथ मौलिक असेल तर तो चांगल्या अवस्थेत नाही, जुना आहे वगैरे मुद्दे यासाठी गैरलागू असतात. निवड झाल्यावर तो कोठूनही व कसाही मिळवला पाहिजे. उदाहरणार्थ, पूर्वी 10 रुपये किमतीचा असलेला इकॉनॉमिक सर्वे सायंकाळी 5 वाजता लोकसभेत सादर केल्यावर तातडीने हवा म्हणून तो मिळवण्यासाठी
मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई विमान प्रवासावरचा खर्च करण्यास तत्संबंधी संस्थेची काही हरकत नसते. संशोधकात एखादा मौल्यवान ग्रंथ कुठे कसा सापडला तो ग्रंथालयाचा विकत घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. वर्गीकरण ग्रंथालयामध्ये ग्रंथालयातील वाचन साहित्याचे वर्गीकरण. संशोधन ग्रंथालयात जे वर्गीकरण असते ते ते केवळ सूक्ष्म असते. तसे नव्हे तर आवश्यकता असे वाटल्यास प्रचलित वर्गीकरण पद्धतीत फेरबदल करावे लागतात. ग्रंथालयातील तालिकीकरण साहित्याच्या स्वरूपातून लक्षात येईल की या ग्रंथालयातील ग्रंथाचे तालिकीकरण जितके जास्त माहिती देणारे, शास्त्रशुद्ध, पूरक नोंदीयुक्त तयार करता येईल तेवढे ते करावे लागते. तालिकीकरणास तसेच वर्गीकरणासही ऑथॉरिटी फाईल जेवढ्या निष्ठेने करणे आवश्यक आहे तेवढ्याच काळजीपूर्वक पद्धतीने त्याचे पालन करणे आवश्यक असते. 10. देवगवीचे ग्रंथालयातील देवगवीचे स्वरूप. संशोधन ग्रंथालय देवगवीमध्ये जेवढी अनौपचारिकता असेल तेवढी चांगले असते. संशोधनात जेवढा पुस्तक व वाचन साहित्य लागते ज्यावेळेस लागते त्याच क्षणाला ते हवे असते. देवगीच्या नियमात अडकून बसून मिळाले नाही तर संशोधन प्रक्रियेवर परिणाम होतो. हीच बाब पुस्तके वेळेवर परत देण्याबाबत अथवा पुस्तकाच्या संख्येबाबत आहे. ग्रंथालयातील वेळा संशोधन हा वेळेच्या बंधनात न अडकणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ग्रंथालय सेवेसाठी वेळेची कडक बंधने असून चालत नाही. प्रथमतः जितके जास्त वेळ ग्रंथालय उघडे ठेवता येईल तेवढे चांगले, पण त्याच्या पलीकडे जाण्याची प्रसंगात पाळी आली तर वेळेचे बंधन शिथिल करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे नियम. ग्रंथालय ही संस्था आहे व कोणतीही संस्था नियमाशिवाय चालवता येत नाही यात शंका नाही, पण तथापि नियम कार्यहानी करणार नाहीत ते पाहावे. विशेषतः संशोधन ग्रंथालयात हे आवश्यक असते. प्रथमतःच नियमाचे स्वरूप हे जास्तीत जास्त सवलत देणारे असतील असे असावे, पण नंतर अशा नियमामुळे ही कार्यवाही होत आहे असे लक्षात आले कार्यहानी होत आहे असे लक्षात आल्यास ते शिथिल करण्याची सोय सुलभ असली पाहिजे. संशोधन ग्रंथालयात विलंब शुल्क व पुस्तके परत करण्याबाबत दंड मुळीच आकारू नये. फक्त वर्षातून एकदा वाचकांकडे सर्व साहित्य हिशोब याबद्दल दक्ष असावे. हे देखील ठराविक दिवसापासून 1-2 याच्यात करता येईल. परत ग्रंथालयातील वाचन कक्ष. या संशोधन ग्रंथालयात वाचन कक्षात 2-3 प्रकारच्या सोयी असणे आवश्यक आहे. एकतर मोठी टेबले, विशेष प्रकारच्या खुर्च्या, शांततेबाबत काळजी याबाबत चांगली माहिती देणे आवश्यक असते व अशी सोय उपलब्ध करून देणे. पण वाचन कक्ष ग्रंथ व नियतकालिके यांच्या जितक्या सान्निध्यात असेल तेवढे चांगले. संशोधन ग्रंथालयाच्या वाचन कक्षात वेळ पडल्यास लेखन साहित्य उपलब्ध होईल अशी व्यवस्था हवी. मोठ्या आकाराचे ग्रंथ सोयीने संशोधकाला वाचता येतील अशी सोय हवी. जुने साहित्य, हस्तलिखिते नीट वाचता येतील यातील आवश्यक वाटल्यास काचेची बहिर्मुख भिंग उपलब्ध करून द्यावी. सेवक वर्ग. संशोधन ग्रंथालय सेवक वर्ग तर पूर्णपणे निराळ्या स्वरूपाचा असतो. तो सेवाधावी जाणकारी व ग्रंथालयशास्त्र पारंगत असणे आवश्यक असते. मूल्यमापन ग्रंथालयाचा निकष. संशोधन ग्रंथालयाचा मूल्यमापन निकष सर्वस्वी वेगळे असतात. ग्रंथसंग्रहाचा गुणवत्तेचे निकष, सेवांचे निकष, ग्रंथालयाचा उपयोगाबाबत निकष वेगळे असतील हे उघड आहे. संशोधन ग्रंथालयाच्या स्वरूपाच्या आपल्याला थोडक्यात कल्पना येईल. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये काही रिसर्च करणाऱ्या संस्था आहेत. त्यापैकी आपलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रासायनिक प्रयोगशाळा NCL पुणे, परत अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्यावर काम करणारी महाराष्ट्रातील गोखले रिसर्च इन्स्टिट्यूट, परत डेक्कन कॉलेज हे पण संशोधन ग्रंथालयामध्ये आहे. आता संशोधन ग्रंथालय साहित्य. ग्रंथ व तत्सम साहित्य. सर्वसामान्य ग्रंथालयातील ग्रंथ आणि संशोधन ग्रंथालयातील
ग्रंथ ग्रंथ संशोधनासाठी उपयोग ठरणारे साहित्य ठरवले जाते. ग्रंथ व ग्रंथ प्रकारात अर्धग्रंथ, विषय ग्रंथ, मूळ अहवाल, अहवालावरील टिपणे, ज्ञानाचा सूक्ष्म शापा अंगे यांच्यावर पूर्ण संशोधन पूर्ण स्वरूपाचे ग्रंथ असतात. यामध्ये बांधणी, छपाई इत्यादीमुळे वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या आवृत्त्या, गौरव ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, माला ग्रंथ अशा प्रकारचे साहित्य संशोधन ग्रंथालयात प्राधान्याने मिळवले जाते व त्यांचे जतन केले जाते. असे साहित्य दुर्मिळ म्हणजे ग्रंथालयास मिळवण्यास कठीण असल्यामुळे सध्या बाजारात मिळू शकत नाही. परंतु संशोधकास ते आवश्यक असते म्हणून ते मिळवून देणे हे काम अत्यंत महत्त्वाचे असते. हे ग्रंथ जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात प्रसिद्ध होतात. त्यांना फारशी गिऱ्हाईके मिळण्याची शक्यता नसल्यामुळे प्रसिद्धी मिळत नाही. किमती फार असतात व विक्रेते असे ग्रंथ विक्रीस ठेवत नाही. असे ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांशी संपर्क साधून अथवा संशोधनपर नियतकालिकांची पुस्तके परीक्षण विभागातून त्याची माहिती मिळू शकते. 2. दुर्मिळ साहित्य. या प्रकारात आपण छापलच पण दिवसेंदिवस दुर्मिळ होत असणाऱ्या साहित्याचा विचार होतो. यात ग्रंथाचा विशिष्ट आवृत्तीतील ग्रंथ, मूळ ग्रंथाची विशिष्ट लेखकाने संपादित केलेली आवृत्ती, एखाद्या संशोधकाने ग्रंथ वाचताना समासात नोंदी करून ठेवलेल्या असतात त्यांच्या खाजगी ग्रंथालयात असे ग्रंथ असतात. एखादे महत्त्वाचे माहितीपूर्ण परिशिष्ट अथवा चित्र अशा तक्ता असलेले ग्रंथालय, विशिष्ट पद्धतीने छापलेले ग्रंथ अशा वेगवेगळ्या कारणांनी कित्येक ग्रंथास दुर्मिळतेचे मूल्य येते. असे एक ग्रंथ काळजीपूर्वक निवडून संशोधन ग्रंथाला ठेवणे आवश्यक असते. कित्येकदा एखाद्या पुस्तकात नियतकालिकात अगदीच वेगळ्या प्रकारचा लेख व विवेचन असते. ते कालांतराने उपयोगी पडते. उदाहरणार्थ 1986 साली जेव्हा स्वप्नवत वाटत होते तेव्हा युरोपसाठी समान चलनाच्या संकल्पनेवर लंडन येथून प्रसिद्ध होणाऱ्या इकॉनॉमिस्ट या अंकात एक संपादकीय आले होते. 10 वर्षानंतर ते जेव्हा प्रत्यक्षात आले तेव्हा ते एक अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठरला. ज्या ग्रंथालयाने तो ठेवला होता त्या ते ग्रंथालय श्रेष्ठ ठरले. संशोधन ग्रंथालयात शासकीय प्रकाशने अहवाल असतो. केंद्र अथवा राज्य शासन प्रचलित प्रश्नांची चर्चा लोकसभा, राज्यसभा अथवा विधानसभा, विधान परिषद यामध्ये करत असतात. या चर्चेचे वृत्त संशोधकात उपयोगी ठरते. याशिवाय विविध शासकीय कायदे समित्याचे अहवाल, त्यावरील विश्लेषण, अशासकीय अहवाल, प्रकल्प अहवाल, अर्थसंकल्प, जनगणना अहवाल, गॅजेटियर्स, वार्तापत्र, शासकीय संस्थांचे प्रगती, वार्षिक अहवाल इत्यादी शासकीय प्रकाशने अशा प्रकारची प्रकाशने संशोधन ग्रंथालयात प्राधान्याने सामावले जातात. यामधून संशोधकांना मूळ प्राथमिक माहिती मिळत असते. नियतकालिके संशोधन ग्रंथालयात नियतकालिकांचे प्रकार. ठराविक कालांतराने, सातत्याने व विशिष्ट नावाने प्रकाशित होणारे प्रकाशन म्हणजेच नियतकालिक होय. या व्याख्येनुसार प्रकाशित होत असलेल्या वाचन साहित्याचे निरनिराळे प्रकार असतात. संशोधन ग्रंथालयासाठी उपयुक्त असणारे प्रकार. संशोधन संस्थांचे नियतकालिके. निरनिराळ्या संशोधन संस्थांमध्ये संशोधन कार्य चालू असते. संशोधनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संशोधन संस्थांमध्ये समन्वय असणे आवश्यक असते. आपल्या संशोधन संस्थेत कोणते संशोधन हाती घेतले आहे, कोणते पूर्ण झाले आहे, याचे ठळक निष्कर्ष कोणते आहेत आणि पुढे प्रस्तावित असणारे संशोधन कशा प्रकारचे असणार आहे याची माहिती संशोधन संस्थांच्या नियतकालिकामधून मिळत असते. याशिवाय त्या संस्थेतील संशोधकांचा, मार्गदर्शक लेखकांचा, पदाधिकाऱ्यांचा परिचय असा नियतकालिकामध्ये होत असतो. थोडक्यात या प्रकारचे नियतकालिके म्हणजे त्या संशोधन संस्थांची कार्य दर्शवणारी प्रकाशने असतात. संबंधित विषयाची अशी नियतकालिके संशोधन संस्थांमधून मागवली जाते. बहुतेक वेळा ही प्रकाशने देणगी अथवा अदलाबदल या मार्गाने एक्सचेंज स्वरूपात मिळू शकतात. वार्तापत्रे याच्यामध्ये संशोधन क्षेत्रात निर्णय संस्थांचे कार्य करत असतात. सामाजिक संस्थाही संशोधनासाठी पूरक कार्य करत असतात. तसेच विविध व्यावसायिकांच्या संघटना कार्यरत असतात. या संस्थांमध्ये चालणारे उपक्रम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, संशोधकांना कळावेत अशा संस्थांमार्फत वार्तापत्र प्रकाशित करण्यात येतात.
या वार्तापत्रावर निर्णय उपक्रमांची व्यक्तिगत माहिती करून दिली जाते. सभा, कार्यशाळा, चर्चासत्रे, अधिवेशने यांची माहिती आणि वृत्तांत वार्तापत्राद्वारे सहजपणे प्राप्त होऊ शकते. आगामी कार्यक्रमाबद्दल सभा, चर्चासत्रे माहिती मिळू शकते. ही माहिती उपयुक्त ठरू शकते. संशोधन अहवाल. संशोधकाने संशोधन पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल सादर करायचा असतो. बरेचदा संशोधकाला संशोधन पूर्ण करण्याकरता एखाद्या संस्थेने सहाय्य केलेले असते. शिवाय संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना या नव्या संशोधनाची माहिती मिळणे आवश्यक असते. या उद्देशाने संशोधक संशोधन अहवाल तयार करत असतो. या अहवालाची पद्धती कोणती, निष्कर्ष काय काढले इत्यादी माहिती इतर संशोधकांना उपयोग ठरतात. म्हणून हे साहित्य संशोधन ग्रंथालयात असणे आवश्यक असते. सार 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 नियतकालिकामधून निर्णय लेखक आपले विचार व्यक्त करत असतात. सार म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट. संशोधक आपले निष्कर्ष जाहीर करत असतात. या नियतकालिकाचा संख्या प्रचंड असते. सर्वच लेख वाचू शकत नाही, संशोधक वाचू शकत नाही. म्हणून त्या लेखाचे सारांश प्रकाशित करणारी नियतकालिके प्रसारित केले जातात. ही नियतकालिके संशोधक हाताळून आपल्या उपयुक्त लेखांची निवड करू शकतो. उदाहरणार्थ केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ॲब्स्ट्रॅक्ट, लिसा अशा प्रकारचे साहित्य लेखाचे उदाहरण आहे. अर्थात एखाद्या लेखाचा सारांश तयार करण्यासाठी मूळ लेख प्रकाशित झाल्यानंतर तज्ज्ञांकडे पाठवणे, सारांश प्राप्त झाल्यानंतर तो प्रकाशित करणे याचा वेळ लागतो. काही वेळा मूळ लेखासोबत सारांश मागितला जातो. अशा वेळी सारांश तयार करण्याचे काम चालते. अशा प्रकारचे नियतकालिके संशोधकांना उपयुक्त ठरू शकतात. निर्देश नियतकालिकातील प्रकाशित साहित्य संख्या मोठे लक्षात घेता कोणत्याही ग्रंथालयास एका विषयावर प्रकाशित होणारे सर्व नियतकालिके मागवणे शक्य नाही. अशावेळी संबंधित विषयावर प्रकाशित झालेल्या नियतकालिकामधील लेखांची सूची एक नियतकालिक म्हणून प्रकाशित केले जाते. या नियतकालिकातले कोणता लेख कोणत्या नियतकालिकातील प्रकाश झाला आहे याची माहिती असते. शिवाय त्या लेखाचा सर्व संदर्भदर्शक माहिती, लेखकाचा पत्ता इत्यादी माहितीही दिलेली असते. लेखाच्या शीर्षकावरून लेख उपयुक्त वाटल्यास संशोधक त्याची प्रत नजीकच्या ग्रंथालयातून, माहिती केंद्रातून अथवा लेखकाकडून मागू शकतो. करंट कंटेंट हे अमेरिकन प्रकाशित होणारे नियतकालिक याचे एक उदाहरण आहे. संशोधन अहवाल व प्रबंध. निर्णय विद्यापीठामधून सर्वच विषयावर संशोधन केले जाते. बऱ्याचदा हे संशोधन तात्विक स्वरूपाचे तर काही वेळा उपयोजित स्वरूपाचे असते. संशोधकाने संशोधन पूर्ण केल्यानंतर त्याचा वृत्तांत प्रबंधाद्वारे सादर केला जातो. असे प्रबंध केवळ विद्यापीठातच उपलब्ध असतात, कारण संशोधक त्या संबंधाच्या 3 ते 5 प्रती तयार केलेल्या असतात. विविध विद्यापीठामधून पूर्ण झालेल्या संशोधन प्रबंधाची माहिती सर्व संशोधकांना मिळावी म्हणून प्रबंधाची सूची प्रकाशित केली जाते. संशोधन संस्थांमधून हाती घेतलेल्या संशोधनाबाबत संबंधित विषयातील संशोधकाला माहिती मिळावी म्हणून संशोधनाचे प्रगतीदर्शन वार्तापत्रे संस्था प्रकाशित करत असते. असा संशोधन अहवाल, प्रबंध अहवाल महत्त्वाचे आहे. आता सध्या जे PhDचे प्रबंध लोक जमा करतात त्याचे आता इन्फिलिब्रेट शोधगंगामध्ये याचे आपल्याला कॉपी प्रत भेटू शकते. पेटन्ट्स व मानके. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी स्थापन झालेल्या ग्रंथालयात पेटंट्स आणि मानके यांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. संशोधकाने तयार केलेले उपक्रम पेटंट्स प्रणयित केले जाते आणि त्याचा वापर इतर कारखाने उद्योजक करू शकत नाही. मानकाद्वारे एखाद्या संशोधकाने सांगितलेली कृती अथवा आकारमान इतर संशोधकास वापरता येत नाही. अशा प्रकारे मानके आणि पेटंट्स एकदा नोंदणी केली की तो त्या संस्थेचा मालकीचा अधिकार बनतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या प्रकारच्या साधनांना फारच महत्त्व असते. पेटंट्स आणि मानके या अधिकृत परवानगीशिवाय इतरांना वापर केल्यास जबरदंड किंवा शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान व उद्योगधंद्यात फारच महत्त्व असते.
मान्यताप्राप्त पेटंट्स आणि मानके यांची माहिती देणारी साहित्यपत्रके व पुस्तके संस्कृत ग्रंथालयात उपलब्ध असतात. नियतकालिकामधून अथवा प्रचारपत्रकामधून मिळणारी माहिती योग्य प्रकारे साठवून संशोधन ग्रंथालय संबंधित संशोधकात पुरवित असतात. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही मानकांसाठी व इंडियन पेटंट्स ऑफिस ही पेटंट एकस्वासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेलं आहे. त्यांचे विभागीय कार्यालय भारतात प्रमुख शहरात आहेत. अधिकृत विक्रेत्यांची यादी मुख्यालयात पत्रव्यवहार करून मिळते. तसेच ईसीडी रोमवरही मिळते. एकस्व संगणक जाळ्यामार्फत ग्रंथालयाची सोय काही शहरात आहे. त्यामुळे साधारणपणे या संदर्भात काम पाहणाऱ्या संस्था सरकारी असतात. त्यांच्या मुख्य कार्यालयातून व त्यांच्या विभागीय कार्यालयातून अथवा त्यांनी प्रमाणित केलेल्या व ग्रंथ विक्रेत्यामार्फत हे साहित्य विकले जाते. आगाऊ किंमत भरूनच ते मिळते. काही खास स्वरूपाच्या संस्थांना छापील किंमतीवर सूट मिळते. मात्र त्याबाबत त्या संस्थांची जागरूक राहणे आवश्यक असते व त्यासाठी विविध अटीची पूर्तता करणे आवश्यक असते. संशोधन ग्रंथालयातील ग्रंथेतर संशोधन साहित्य यामध्ये शिलालेख, ताम्रपट, भुजपत्रे, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, माहितीपत्रे यांचा समावेश होतो. त्यानंतर दृकसाव साधने. दृकसाव साधनाबद्दल संशोधन कार्यामध्ये जेथे जेथे लिखित साहित्याचा उपयोग अपुरा असतो तिथे दृश्य स्वरूपात अथवा श्राव्य स्वरूपातील माहिती मिळवावी लागते. चित्रे, आकृत्या, चित्रे, तक्ते, नकाशे, विविध प्रकारचे आराखडे ही सर्व दृश्य स्वरूपातील माहिती होय. लिखितापेक्षा जास्त व विश्वासार्ह माहिती पुरवणारी साधने होत. प्राण्यांचे आवाज, संगीतातील राग व गाणे, व्याख्यात्यांची भाषणे इत्यादी श्राव्य स्वरूपाची आहे. चित्रपट परिणाम करणारे एक उपयुक्त असतात. व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांचे चित्र, हावभाव इत्यादी चित्रपट पाहावयास मिळतात. आणि शेवटचं म्हणजे संगणकीय साहित्य. संशोधन ग्रंथालय संगणकाच्या ग्रंथालयातील उपयोगामुळे संशोधन प्रक्रियेत झालेल्या संपूर्ण क्रांतीची कल्पना अभ्यास साहित्यात इतर ठिकाणी असलेल्या चर्चेवरून आपणास येते. काळ, स्थळ, लिपी, भाषा, साहित्य साधने इत्यादी भौतिक साधने पार करून निकष संशोधकाकडे झटकन आणि संगणकीय सुविधामुळे शक्य झाले आहे. संगणकीय साहित्यामुळे मुद्रित साहित्यात आढळणारे दोष दूर झाले आहे. मात्र ते साहित्य महाग असते. त्याची निगा राखणे मागले जाते. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. पण त्याचे अपार फायदे संशोधन ग्रंथालयाने स्वीकार केल्यामुळे ते असे खरेदी करणे आवश्यक असते. संशोधन ग्रंथालयाची सेवा. संशोधन ग्रंथालयांसाठी वाचकांच्या विविध प्रकारच्या सेवा सुरू करणे शक्य आहे. कोणत्याही ग्रंथालयात असणारा ग्रंथसंग्रह, कर्मचारी वर्ग, ग्रंथालयातील आर्थिक स्थिती, उपलब्ध जागा, विविध सेवांसाठी आवश्यक असणारी उपकरणे इत्यादी बाबीवर या सेवा उपलब्ध करून देणे अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या सेवेची मागणी नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात नेहमीच येत राहील असे नाही. तथापि तेथील वाचकास या सेवा देणे जरुरीचे असते. संशोधन ग्रंथालयात विविध सेवा दिल्या जातात. त्यापैकी आपण संशोधन ग्रंथालय सेवा आपण पाहू. प्रचलित जागृतता सेवा. ग्रंथालयामध्ये माहितीचा संग्रह केलेला असतो. या माहितीमध्ये दररोज नवनवीन माहितीचा भर पडत असतो. सर्व माहिती संशोधकात ग्रंथालयाबाहेर पाहावयास मिळेल असे नाही. दुसरे असे की संशोधक त्यांच्या कामात व्यग्र असतो. वाचन साहित्य प्रकाशित होण्यापूर्वी अथवा प्रकाशित झाल्यानंतर ग्रंथालयाकडे त्याची माहिती, प्रसिद्धी, प्रपत्र येत असते. कधी वृत्तपत्रांत, नियतकालिकात एखाद्या संशोधकात उपयुक्त असलेली माहिती प्रकाशित होते. ही माहिती ग्रंथालयात जागरूकपणे संबंधित संशोधकाला मिळणे म्हणजे संशोधन ग्रंथालयातील प्रचलित जागरूक सेवा होय. ही सेवा देण्यासाठी संशोधन ग्रंथालयातील कर्मचारी व ग्रंथपालास खालील माहिती आवश्यक आहे. आपल्या संस्थेमध्ये जे संशोधक असतात ते कोणत्या विषयावर संशोधन करत असतात, त्यानुसार त्या संशोधकांना कोणती माहिती उपयोगी ठरेल
या विषयातील मुख्य विषय कोणता, उपविषय कोणता हे पाहून कळीच्या कीवर्ड्स नोंदवले जातात. नवीन वाचन साहित्य कोणत्याही प्रकारचे असो, प्राप्त होताच त्यातील माहिती चालवून ते वाचन साहित्य कोणत्या संशोधकात उपयुक्त ठरेल हे ठरवले जाते. संबंधित संशोधकात प्राप्त वाचन साहित्याची माहिती पुरवणे, विशेषतः वृत्तपत्र, नियतकालिकाचे अंक, संमेलन, वृत्तांत, चर्चासत्र यामधील माहिती संशोधन ग्रंथालयातील प्रचलित जागरूकता सेवेकरता उपयुक्त ठरते. प्रचलित जागरूकता सेवेचा दैनंदिन दृष्टिकोन, उजळणी दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन या तिन्ही प्रकारचा आढळला आहे. निवडक माहितीचे प्रसारण, संशोधन ग्रंथालयातील दिली जाणारी ही एक महत्त्वाची सेवा आहे. ही सेवा संशोधकाच्या मागणीनुसार दिली जाते. एखादा संशोधक नव्याने संशोधन सुरू करतो, त्याला त्या विषयावर निवडक माहिती शोधून वाचन साहित्य कोणते हे उपयुक्त आहे का नाही हे ठरवावे लागते. संशोधकास काही वेळा कोणती माहिती पाहिजे हे निश्चित करता येत नाही, परंतु ती माहिती नेमकी कोठे मिळू शकेल, यातील इतर घटक कोणते हे ठरवणे शक्य नाही. अशावेळी ग्रंथालयांद्वारे त्या माहितीचा स्रोत शोधून दिला जातो. ही माहिती अनेक प्रलेखात असू शकते, परंतु त्यातील निवडक माहितीच दिली जाते. विशिष्ट विषयावरील उपयुक्त माहिती, प्रलेखाची माहिती देणे असे संशोधन ग्रंथालयातील निवडक माहितीचे प्रदान सेवेचे स्वरूप आहे. सारसेवा, विविध क्षेत्रात प्रकाशित होत असलेल्या नियतकालिकातील तसेच अन्य साहित्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दुसऱ्या बाजूला ग्रंथालयातील वाचकास, विशेषतः संशोधन आणि औद्योगिक ग्रंथालयात असणाऱ्या वाचकास हे साहित्य वाचण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. त्यामुळे अशा साहित्याचे संपूर्ण मूळ प्रत वाचकास देण्याऐवजी थोडक्यात सारांश तयार करून दिल्यास वाचकास हवी ती माहिती मिळू शकते. या सेवेस सारसेवा असे म्हणतात. मोठ्या संशोधन ग्रंथालयात अशा सेवा वाचकांना उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा देण्याकरता काही प्राथमिक घटक आवश्यक असतात. त्यामध्ये संबंधित विषयाची तांत्रिक भाषा कोणती, त्यातील संज्ञा समजणाऱ्या व्यक्ती ग्रंथालयात उपलब्ध असणे जरूरत असते. तसेच आवश्यक तो संपूर्ण लेख संपूर्ण स्वरूपात ग्रंथालयात उपलब्ध असावा लागतो. लेखाची भाषा जाणणारी कर्मचारी आपल्या ग्रंथालयात उपलब्ध असावा लागतो. सारलेखन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाचकाच्या प्रमाणात असावी लागते. सार सेवा देण्यावरील कारणामुळे फार थोड्या ग्रंथालयात शक्य होते. शिवाय सार सेवा देण्यासाठी मूळ लेख प्राप्त होणे, तो वाचून त्या विषयाचा जाणकारांचा सारांश करणे हे फार महत्त्वाचे असते. सध्या बहुतेक विद्याशाखांनी आहे सारलेखन करणारी नियतकालिके वर्गणी भरून प्राप्त होऊ शकतात. उदाहरणार्थ केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट्स, सोशल सायन्स, सायकॉलॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट, इकॉनॉमिक्स ॲब्स्ट्रॅक्ट इत्यादी. यामुळे पुन्हा आपल्या ग्रंथालयात अशा सेवा देण्याकरता स्वतंत्र कर्मचारी नेमणे आवश्यक नसते. आपल्या ग्रंथालयात असलेल्या लेखसंग्रहाचे अथवा अन्य माहितीची सारसेवा देण्यापुरते हे काम मर्यादित होऊ शकते. बहुतेक सारे नियतकालिके सध्या CD ROMवर उपलब्ध आहेत. इन्फ्लिबनेटद्वारा त्यातील हवी असणारी सारांश संशोधन ग्रंथालयात वाचकास अल्पमूल्यात मिळू शकते. तर इतर ज्ञानपेढ्यातूनही माफक किंमत देऊन हे साहित्य संशोधक प्राप्त करू शकतात. इंटरनेटद्वारे ही सेवा प्राप्त होऊ शकते. तथापि संशोधन ग्रंथालयात अशा सेवांची आवश्यकता भासतेच, कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे सेवा या सर्वसाधारणपणे स्वरूपाच्या असतात. विशिष्ट ग्रंथालयात गरजेत त्याचे रूपांतर करावे लागते. तसेच विशिष्ट संशोधन ग्रंथालयात उपयुक्त असणाऱ्या विशेष साहित्याचा त्यात समावेश असलेच असे नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा सेवात पौरात्य व विशेषतः भारतीय साहित्याचा समावेश कमी प्रमाणात असतो व त्यात कालहरणही खूप असते. म्हणून संशोधन ग्रंथालयात पूरक स्वरूपाच्या तरी सारसेवा देणे आवश्यक असते. निर्देशन सेवा, सारसेवेप्रमाणे निर्देशक सेवा ही देखील संशोधन ग्रंथालयातील महत्त्वाची सेवा आहे. संशोधकाने सर्व वाचन साहित्यापैकी त्यातील नेमके कोणते वाचन साहित्य उपयोगाचे आहे हे ठरवले नसते. शिवाय नेमके कोणते साहित्य कोठे उपलब्ध आहे हे वाचकास माहिती नसते. या कारणामुळे ग्रंथालय कर्मचारी संशोधकास लागणाऱ्या माहितीची ग्रंथालयातील जागा दर्शवतो. अशा सेवेत निर्देश सेवा म्हणतात.
एखाद्या विषयावर उपयुक्त असणारे वाचन साहित्य कोणते याबाबत वाचकांना मार्गदर्शन करणे असे या सेवेचे स्वरूप असते. बहुतेक वेळा ही माहिती सोपी सहज प्राप्त होणारी असते. उदाहरणार्थ, विशिष्ट विषयाचा ग्रंथांग कोणता, एखाद्या लेखकाची कोणती पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहे, विशिष्ट पुस्तकं उपलब्ध आहे का, असल्यास कोठे सापडलं, अशा प्रकारचे प्रश्न संशोधक विचारित असतो. ग्रंथालय कर्मचारी या प्रकारच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊन वाचकास योग्य साहित्याकडे निर्देश करतो. त्यामुळे या सेवेस निर्देशन सेवा असे म्हटले जाते. या सेवेअंतर्गत वाचकांचा योग्य माहितीचा जागा सांगितली जाते. प्रत्यक्ष माहिती दिली जात नाही हे महत्त्वाचे. संशोधन ग्रंथालयातील या स्वरूपाचे या सेवेचे स्वरूप बहुधा व्यक्तिगत पातळीवर असेच असते. संशोधकास वेळेचं महत्त्व जास्त असते. या दृष्टीने त्याला अशा व्यक्तिगत सेवेची खूप अपेक्षा असते. 5 नंबर माहिती शोध सेवा. संशोधकाच्या गरजेनुसार एखाद्या विषयाची निगडीत माहिती शोधायचं असते. संशोधकाने मागितलेल्या विषयावर नेमके कोणते साहित्य आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहे, कोणते इतरत्र मिळू शकते ते पाहून असे साहित्य मिळवावे लागते. काही वेळा या कामास अधिक वेळही लागत असतो. माहिती मिळवून ती वाचकास प्राप्त करून देणे असे या सेवेचे स्वरूप असते. संशोधन करणाऱ्या संशोधकास वेळेची मर्यादा असतात. कधी त्यास औपचारिक चर्चेत उपयुक्त दुव्यांची माहिती मिळालेली असते, तर कधी एखाद्या वाचन साहित्याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नसते. अशावेळी संशोधक ग्रंथालयाची मदत घेतात. संशोधन ग्रंथालयातील कर्मचारी या माहितीच्या आधारे हव्या त्या माहितीच्या वाचन साहित्याचा शोध घेतो व संशोधकांना ती माहिती प्राप्त करून देतो. यासाठी संशोधन ग्रंथालयातील कर्मचारी निरनिराळ्या वाचन साहित्याची माहितीशी व्यक्तीची परिचय असणे जरुरीचे असते. प्रत्यक्ष माहिती मिळाल्यावर संशोधक ग्रंथालयात विश्वास या दृढ होतो. संदर्भ सेवा. या सेवेबद्दल संदर्भ सेवा मग ती द्रुत संदर्भ सेवा असो अथवा विलंबित संदर्भ सेवा, त्यामुळे वाचकाला हवी ती माहिती दिली जाते. त्यामुळे वाचकास ग्रंथालय सेवेबाबत विश्वास निर्माण होतो. वाचकांचा संख्या वाढते आणि ग्रंथालय कर्मचाऱ्याचे समाधान प्राप्त होते. संशोधन ग्रंथालयात या प्रकारची सेवा देणे आवश्यक असते. या प्रकारच्या ग्रंथालयामधील वाचकांना विशिष्ट माहिती आवश्यक असल्यामुळे वारंवार या सेवेची गरज भासते. त्यामुळे संशोधन ग्रंथालयातही महत्त्वाची सेवा आहे. येथील सूक्ष्म संदर्भ सेवा अपेक्षित आहे. येथील संदर्भ ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण असतात. बऱ्याचदा संदर्भ सेवा तर प्रत्येक पूर्ण ज्ञान ग्रंथालयात असणे आवश्यक असते. बरेचदा संदर्भ सेवा प्रस्तावित संदर्भ ग्रंथापुरते मर्यादित राहत नाहीत, तर संशोधन ग्रंथालयातील सर्वच ग्रंथ संदर्भ ग्रंथ बनतात. हे संशोधन ग्रंथालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना समजावून घेतले पाहिजे. तसेच संशोधन काम हाती घेतल्यास संशोधन ग्रंथालयातील सर्वच कर्मचारी पुरेशा अनुभवानंतर संदर्भ ग्रंथपाल बनतात. तरी संशोधकास संदर्भ शोधण्यासाठी पूर्ण वेळ संदर्भ ग्रंथपाल हवाच, कारण तोच एकाग्रतेने काम करू शकतो. इतर सहकाऱ्यांनाही त्याचा मदत होऊ शकते. संदर्भ सूचीकरण सेवा. नव्याने संशोधनास सुरुवात करणाऱ्या संशोधकात उपयुक्त असणारी ग्रंथालयीन सेवा म्हणजे सूचीकरण सेवा होय. विविध विषयातील संशोधनामुळे ज्ञानसाहित्यात प्रचंड वाढ होत आहे. निरनिराळ्या उपविषयातही सखोल संशोधन हाती घेतले जात आहे. संशोधनास सुरुवात करण्यापूर्वी आपण निवडलेल्या संशोधन विषयावर यापूर्वीच्या संशोधकांनी कोणते कार्य केले आहे, कोणती पद्धती वापरली आहे, यासाठी लागणारे नमुने कसे निवडले आहे, यासाठी कोणता निकष त्यांनी वापरला आहे, याची माहिती घेणे संशोधकात जरुरी असते. त्यासाठी पूर्वीच्या संशोधकाचे लेख अथवा अन्य वाचन साहित्य पाहणे संशोधकास आवश्यक असते. निवडलेल्या संशोधन विषयावर कोणकोणते साहित्य उपलब्ध आहे याचे आकलन होण्यासाठी अशा वाचन साहित्याची सूची करणे आवश्यक असते.
हे काम संशोधकाने हाती घेतल्यास त्यास अधिक वेळ लागतो, कारण त्यासाठी नेमके कोणते साहित्य बघायचे, कोठे आणि कसे बघायचे आणि प्रत्येक वाचन साहित्य कोणती माहिती कशी लिहायची हे सर्व संशोधकांना माहिती असलेच असे नाही. त्यामुळे हे काम संशोधन ग्रंथालयातील कर्मचाऱ्याने केल्यास संशोधकांचा वेळ वाचतो आणि योग्य माहिती योग्य प्रकारे उपलब्ध करून दिली जाते. तसेच ग्रंथालयातील साहित्याचा तो एक भाग बनतो व त्यामुळे अद्ययावत करणे व भविष्यात करणे आहे. भाषांतर सेवा. पूर्वी जेव्हा ग्रंथालय मोठ्या प्रमाणात पूर्वी जेव्हा संशोधन मोठ्या प्रमाणात होत असे तेव्हा या औद्योगिक क्रांतीनंतर तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील निरनिराळ्या देशांनी संशोधनास सुरुवात केली. त्यामुळे त्या त्या देशातील भाषेमध्ये संशोधन निष्कर्ष प्रकाशित होत आहे. विशेषतः रशियन, जर्मन, फ्रेंच, इटालियन, जपानी या भाषांमधून विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध उपयुक्त संशोधन निष्कर्ष प्रकाशित होऊ लागले. हे संशोधन संशोधकास उपयुक्त होते, परंतु संशोधकात ती भाषा अवगत नसल्याने त्यातील निष्कर्षांचा उपयोग सर्व संशोधकास करता येत नसे. या अडचणीवर मात करण्यासाठी संशोधन ग्रंथालयातून वाचकांसाठी भाषांतर सेवा सुरू करण्यात आली. या सेवेद्वारे जगातील कोणत्याही भाषेतील संशोधन इंग्रजीमधून अथवा अन्य भाषेतून मिळण्याची सोय उपलब्ध झाली. हे कार्य करण्यासाठी आता संगणकाचे वापर सुरू झाला असून त्याद्वारे भाषांतर करू येऊ शकते. मात्र अशी सेवा संगणकावर उपलब्ध नसल्यास संबंधित भाषा जाणणारा आणि त्या विषयाचे ज्ञान असणारा ग्रंथालय कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक असते. संशोधनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि त्यावरील खर्च, पैसा व मनुष्यबळ वाचवण्यासाठी या सेवा उपयुक्त असतात. विज्ञान क्षेत्रातील संशोधन ग्रंथालयाबरोबरच प्राचीन वाचन साहित्य उपलब्ध असणाऱ्या ग्रंथालयांना देखील भाषांतरांच्या सेवांची आवश्यकता असते. या ग्रंथालयामधून मोडी लिपीतील तसेच पाली, संस्कृत अशा अन्य भाषेमध्ये साहित्य उपलब्ध असते. दिवसेंदिवस या भाषा जाणणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत आहे. याउलट ऐतिहासिक संशोधन करणाऱ्या संशोधकांची संख्या मात्र वाढत आहे. या संशोधकांना प्राचीन वाचन साहित्यातील मजकुराचे ज्ञान होण्यासाठी भाषांतर सेवेची आवश्यकता असते. संशोधन ग्रंथालयात असलेले तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध असल्यास वाचकांसाठी भाषांतर सेवा देता येते. प्रलेख प्रदान सेवा. वाचन साहित्य प्रकाशनाच्या वाढलेल्या वेगामुळे तसेच साहित्याचे वाढलेले प्रचंड किमतीमुळे कोणतेही संशोधन ग्रंथालय सर्व साहित्य खरेदीस पुरेल इतके आर्थिक साहाय्याची तरतूद करू शकत नाही. संशोधकांना मात्र विविध विषयावरील सर्व साहित्य मिळावे अशी अपेक्षा असते. अशा परिस्थितीमुळे संशोधन ग्रंथालयास इतर ग्रंथालयाची मदत घेणे अपरिहार्य आहे. आंतरग्रंथालय देवघेव सेवेद्वारे आपल्या संशोधकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या सेवेस प्रलेख प्रदान सेवा असे म्हटले जाते. ही सेवा देण्याकरता संशोधन ग्रंथालयातील कर्मचाऱ्यास हवे असणारे वाचन साहित्य नेमके कोणत्या ग्रंथालयात मिळू शकेल याची माहिती असणे आवश्यक असते. ज्या ग्रंथालयातून वाचन साहित्य उसनवारीने मागवायचे असेल त्या ग्रंथालयाच्या आपल्या ग्रंथालयाचे चांगले संबंध असणे आवश्यक असते. एखाद्या वाचन साहित्यातील ठराविक पृष्ठे प्रतिलिपी करून हवी असल्यास त्याचा खर्च संशोधक सोसावा लागत असतो. प्रतिलिपी सेवा. संशोधन ग्रंथालयातील वाचकास ग्रंथालयात येऊन वाचन करण्यास पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. काही ग्रंथालयात माहिती नियतकालिकामधील लेख सवडीने वाचवायचे असतात तर काही वारंवार वापरायचे असतात. काही साहित्य दुर्मिळ असल्याने ग्रंथालयाबाहेर देता येत नाही. वरील कारणामुळे एखाद्या वाचन साहित्यातील विशिष्ट माहिती संशोधकांना मूळ स्वरूपात प्रतिलिपीद्वारे दिल्यास तो खूप उपयुक्त ठरतो. प्रतिलिपी करण्याकरता झेरॉक्स, सूक्ष्मपट अथवा संगणकाच्या फ्लॉपी, CD-ROM यांचा वापर करणे शक्य आहे. यासाठी येणारा खर्च संबंधित संशोधकांकडून प्राप्त करण्यात येतो. संशोधकाच्या गरजेनुसार उर्वरितपैकी हवे त्या स्वरूपात मूळ साहित्याची प्रतिलिपी उपलब्ध करून देता येते. मात्र अशा प्रकारे प्रतिलितापूर्वक असताना वाचन साहित्यासाठी असणाऱ्या स्वामित्व कायद्याकडे दुर्लक्ष असून चालत नाही. मूळ ग्रंथांपैकी जास्तीत जास्त 1/3 साहित्य केवळ संशोधनाकरता उपलब्ध करून देता येते.
प्रतिलिपी देण्याकरता आवश्यक असणारी यंत्रसामग्री मात्र संशोधन ग्रंथालयात उपलब्ध असणे आवश्यक असते आणि वाचकांना ज्या स्वरूपात प्रतिलिपी वापरणे शक्य आहे त्या स्वरूपात पुरवणे आवश्यक असते. वाचकांना प्रतिलिपी सेवेद्वारे वाचन साहित्य आवश्यक असणारा उपयुक्त भाग कायमस्वरूपी वापरण्यासाठी असतो. यासाठी खर्च कमी येतो आणि उपलब्ध झालेले वाचन साहित्य संशोधक आपणाकडे ठेवून येत असल्याने वाचन साहित्य वापरण्यासाठी वारंवार ग्रंथालयात संशोधकाचे श्रम वाचतात. शिवाय या सेवेसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा थोडेसे जास्त शुल्क संशोधकाकडून घेतल्यास ग्रंथालयाच्या आर्थिक तरतुदीत भर पडू शकते. त्यामुळे प्रतिलिपी सेवा विभाग संशोधन ग्रंथालयात महत्त्वाचा अंग बनले आहे. माहितीचे आदानप्रदान सेवा. संशोधन ग्रंथालयात येणारे संशोधक निरनिराळ्या विषयावर संशोधन करत असतात. संशोधन सुरू असताना त्या संदर्भात लेख लिहून अथवा आपल्या कामाच्या मूल्यमानानुसार काही नवीन ग्रंथ निर्माण करत असतात. निरनिराळ्या संशोधन ग्रंथालयातील अशा माहिती विषयावरील संशोधन ग्रंथालयात समन्वय राहिल्यास नवीन माहिती काम करणाऱ्या संशोधकांना सहजपणे मिळू शकते. उदाहरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रमाणके उपयोजित संशोधन निष्कर्ष, उपभोक्त्यांना लागणाऱ्या वस्तूंचे शोध व उत्पादन असा महत्त्वाचा माहितीचा समावेश संशोधन ग्रंथालयात उपयुक्त ठरतो. तांत्रिक चौकशी सेवा. संशोधन ग्रंथालयात विशेषतः विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संबंधित संशोधन ग्रंथालयात निर्णय तांत्रिक माहिती देणाऱ्या विशेष वाचन साहित्याचा समावेश असतो. या साहित्याचा उपयोग त्या संशोधन ग्रंथालयातील संशोधक करत असतात. निरनिराळ्या संशोधकांना उपयुक्त ठरलेले पूर्वीपासून ग्रंथालयात दाखल केलेले हे वाचन साहित्य संशोधन ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. संबंधित विषयातील उपयोजित काम करणाऱ्या औद्योगिक अथवा अन्य संस्थांना, कारखान्यांना किंवा त्या विषयावरील लहान संस्थांना नेहमी अशा माहितीची गरज पडत असते. परंतु अशा संस्थांकडे ग्रंथालय उपलब्ध नसते अथवा वाचन साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे मोठ्या संशोधन ग्रंथालयाकडे तांत्रिक माहिती मिळण्याकरता विचारणा केली जाते. अशी माहिती मोठ्या संशोधन ग्रंथालयात जर उपलब्ध असेल तर ती पुरवून लहान ग्रंथालयात माहितीच्या गरजा पूर्ण करता येतात. याकरता संशोधन ग्रंथालयात तज्ज्ञ संशोधक उपलब्ध असतो. सुसज्ज ग्रंथालय असते. संबंधित वाचन साहित्य उपलब्ध असते. त्यामुळे असे काम करणे मोठ्या संशोधन ग्रंथालयाला सहज शक्य असते. अशी तांत्रिक चौकशी सेवेकरता संशोधन ग्रंथालय स्वतंत्रपणे शुल्क आकारू शकते. त्यामुळे ग्रंथालयात आर्थिक क्षमतेत भर पडू शकते. भारतातील राष्ट्रीय प्रयोगशाळांना शासन संपूर्णपणे अनुदान देऊ शकत नाही. त्यामुळे अशा सेवा पुरवून या संस्था स्वयंपूर्ण झाल्या नाहीत तरी संशोधनाकरता लागणारा निधी काही प्रमाणात निर्माण करता येतो. प्रकाशनाद्वारे सेवा. संशोधन ग्रंथालयात काम करणारे संशोधक त्या विषयातील उच्च शिक्षक तसे तज्ज्ञ असतात. संशोधन चालू असताना अथवा पूर्ण झाल्यानंतर संशोधकाने केलेल्या कार्याचे स्वरूप इतर संशोधकांना अथवा सर्वसामान्य व्यक्तींना कळावे म्हणून संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित केलेले संशोधन साहित्याचं महत्त्व असते. या साहित्यातून कोशवाङ्मय, शब्दकोश, ग्रंथ, प्रकाशनमाला इत्यादी प्रकारचे वाचन साहित्य मिळू शकते. हे कार्य संबंधित संशोधन ग्रंथालयातील करणे योग्य असते, कारण ही त्या ग्रंथालयाची निर्मिती असते. संशोधन ग्रंथालयाने अशा रीतीने प्रकाशित केलेली प्रकाशने ही त्या विषयातील संशोधन करणाऱ्या संशोधकांना प्रमाणभूत असा आधार देत असतात. माहिती एकत्रीकरण सेवा. संशोधन ग्रंथालयात अनेक प्रकारचे वाचक येतात. काही वाचकांना एखाद्या विषयाबाबत स्थूलपणे माहिती हवी असते, तर काहींना त्या विषयातील सूक्ष्म माहितीची आवश्यकता असते. काही वेळा वाचकांना निरनिराळ्या वाचन साहित्यातील माहिती एकत्रितपणे वाचण्यास मिळते. एखाद्या विषयाची संबंधित असणारी सर्व माहिती मिळावी अशी वाचकांची अपेक्षा असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे कार्य राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांशी संबंधित असते. अशा व्यक्तीच्या कार्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकास त्या व्यक्तीच्या कार्याचा सर्व बाजूने विचार करावा लागतो. ग्रंथालयात वाचन साहित्य निर्णय प्रकार उपलब्ध असतात.
अशा सर्व वाचन प्रकारात विशिष्ट विषयांची विखुरलेली माहिती एकत्र आणणे, संशोधकात उपलब्ध करून देणे, ग्रंथालय सेवा विक्रीकरण असणे अशा प्रकारची सेवा असते. परीक्षण सेवा. संशोधन ग्रंथालयातील संशोधकाचा संशोधनाचा विषय तेथील ग्रंथपालास माहीत असणे आवश्यक असते. अशी माहिती वाचकांना परिचय या प्रकारे ग्रंथालय मिळू शकते. आपल्या वाचकांचे आवडीचे विषय, पुस्तके, गरजा नोंदवून ठेवणे शक्य असते. अशा विषयाबाबत आलेल्या लेखांवर ग्रंथांवर अगर बातमीवर टीका टिप्पणी करून संबंधित माहिती परीक्षण म्हणून प्रकाशित केली जाते. सदस्यता. संशोधन ग्रंथालयात विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित असणाऱ्या संस्थेमध्ये काम करणारे संशोधक संशोधनाचे काम इतके वर्ष करत असतात. निरनिराळ्या प्रकल्पामध्ये काम सुरू असते. हे प्रकल्प आणि संशोधन पूर्ण करण्यास काही वर्ष अवधी लागतो. दरम्यानच्या काळात कोणती प्रगती झाली, संस्थेचे कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत आणि भविष्यात कोणते प्रकल्प हाती घेणार आहेत, संशोधकांना आत्तापर्यंत केलेल्या कामावरून कोणते निष्कर्ष निघू शकतात याची माहिती यामध्ये असते. पुढचं प्रचलित. प्रचलित कालमर्यादित अहवाल, ज्ञानप्राप्तीचा अनुप्रयोजित साधने, तसेच वार्तापत्र सेवा, परत नवीन साहित्य उपलब्ध सूची, वृत्तपत्रकातरण सेवा, नियतकालिका आदानप्रदान सेवा असे केले जातात. संदर्भ सूची निर्मिती, इंटरनेट व ईमेल सेवा व अन्य सेवा दिल्या जातात. संशोधन ग्रंथालय कसा असावं याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे पुण्यातील डेक्कन कॉलेज म्हणता येईल. कारण डेक्कन कॉलेज ग्रंथालय हे डेक्कन कॉलेज ग्रंथालय हे डेक्कन कॉलेज ग्रंथालय संस्थेचा आत्मा मानला जातो. डेक्कन कॉलेज ग्रंथालय हे अनेक देशी विदेशी अभ्यासकांचे आणि संशोधकांचे आश्रयस्थान असणारे असे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाच्या इमारतीची जागा 40,000 चौरस फूट इतकी आहे. काही पुस्तके ठेवण्यासाठी आवाढावे असा वाचन संग्रह कक्ष उपलब्ध असून संदर्भ ग्रंथांसाठी एक वेगळा कक्ष आहे. या कक्षामध्ये अनेक विषयांचे ज्ञानकोश, अनेक भाषातील विविध प्रकारचे कोश व संदर्भ साधने ठेवलेले आहेत. तसेच नियतकालिकांचा एक मोठा विभाग आहे. नियतकालिक विभागामध्ये सुमारे 415 नियतकालिके हे नियमित घेतली जातात. काही दुर्मिळ नियतकालिकांचे जुने अंकही येथे स्वतंत्र जतन करून ठेवलेले आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन करणारे संशोधक आणि बाहेरून संशोधन करण्यासाठी येणाऱ्या अभ्यासासाठी एक मोठा वाचन कक्ष असून अभ्यासकांसाठी सुमारे कॉलेजचा सुमारे 40 अध्ययन कक्ष उपलब्ध आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इसवी सन 1873 ते 1876 या कालावधीमध्ये अशाच एका अध्ययन कक्षामध्ये वास्तव्य करत होते. त्यांची वापरलेली अभ्यासाची खोली, त्यांचे टेबल, खुर्ची, ग्रंथांचा संग्रह डेक्कन कॉलेज ग्रंथालयात जतन करून ठेवलेला आहे. डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह. डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये सुमारे 1,90,000 ग्रंथसंग्रह आहे. यामध्ये इतिहास, पुरातत्वविद्या, भाषाशास्त्र, कला, प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती, प्राच्यविद्या, संस्कृत, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र या विषयांची ग्रंथांबरोबरच पुरावनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, पुराजीवशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भूगोल, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र
व्यावहारिक भाषाशास्त्र, मराठी साहित्य, आयुर्वेद, गोड गोडवाद, शेतीशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे ग्रंथ देखील आहेत. तसेच अत्यंत मौल्यवान अशी 11,140 हस्तलिखांची हस्तलिखिते आहेत. डेक्कन कॉलेजचे प्रकाशने जुने नकाशे, स्थलकोश, जनगणनेचे अहवाल, उत्खननांचे अहवाल, भाषा शास्त्रीय संरक्षणाचे अहवाल यासारखे विविध संदर्भ साधने उपलब्ध आहेत. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या वर्गीकृत तालिका संहितेनुसार ग्रंथांचे तालिकीकरण व वर्गीकरण पद्धतीनुसार ग्रंथालयाचे वर्गीकरण केले आहे. या व्यतिरिक्त संस्थेच्या तज्ज्ञांनी ग्रंथालयात वणगीदाखल दिलेले एक वैयक्तिक ग्रंथसंग्रह उपलब्ध आहे. त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा वैदिक संग्रह, यामध्ये लोकमान्य टिळकाने लिहिलेल्या ग्रंथासह त्यांनी त्यांच्या अभ्यास, संशोधन व लेखनासाठी वापरलेल्या ग्रंथांचा समावेश आहे. रियासतकार रियासतकार सरदेसाई संग्रह, मराठ्यांच्या इतिहासावरील ग्रंथांचा संग्रह आहे. 3 नंबर डॉक्टर एस के डे कलेक्शन संग्रह, संस्कृत व जर्मन भाषांमधील ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे. सोमकत्रे कलेक्शन, या कलेक्शनमध्ये भाषावरील ग्रंथांचा समावेश आहे. एच डी सांकले कलेक्शन, प्राग्या ऐतिहासिक ग्रंथांचा समावेश यामध्ये आहे. तसेच देव कलेक्शन, इरावती माटे, AIS संग्रह, पदया संग्रह, मिश्रा संग्रह असा अनेक प्रकार संघ आहे. डेक्कन कॉलेज या संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या संस्था तांत्रिक सेवा ग्रंथालयामध्ये जो ग्रंथसंग्रह आहे, या वाचन साहित्याचे वर्गीकरण आणि तालिकीकरण केलेलं आहे. ते वाचकांना समजून सांगून त्यांना ग्रंथ शोधण्यासाठी मदत केली जाते. ग्रंथांचे देवाणघेवाण, संशोधक किंवा वाचकांना त्यांना हवे आहेत ते ग्रंथ त्यांना दिले जातात. संदर्भ सेवा, डेक्कन कॉलेज ग्रंथालय हे संशोधन ग्रंथालय आहे. त्यामुळे संशोधक ग्रंथालयाचा उपयोग करीत असताना त्यांना संदर्भ सेवेची आवश्यकता असते, ती या ग्रंथालयात दिली जाते. सूचीय आणि प्रलेखन सेवा, संशोधन ग्रंथालयातील वाचन साहित्याचा उपयोग करताना संशोधकांना सूचीय आणि प्रलेखन सेवा दिल्यामुळे वाचन साहित्याचा परिणामपणे उपयोग होतो. यामध्ये नवीन ग्रंथांची नियतकालिके यांची प्रबंध व प्रबंधिकेच्या याद्या, बुलेटिन ऑफ डेक्कन कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च निर्देश इत्यादी. आंतरग्रंथालयीन देवाणघेवाण, डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयामार्फत आंतरग्रंथालय देवाणघेवाण या योजनेअंतर्गत काही संस्थांचे पुस्तके देवाणघेवाण केली जाते. अशा प्रकारे देशातील व विदेशातील संशोधकांना डेक्कन कॉलेज ग्रंथालय हे वरदान ठरले आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांचे ग्रंथ भांडार म्हणून ग्रंथालयाचा नावलौकिक आहे. धन्यवाद. सोने, फोन सरला फोन कर ना म्हणून, झालं म्हणून फोन कर सरला.